नमस्कार मित्रांनो. जून महिन्यापासून काही नवीन नियम लागू होत आहे. तर नक्की कोणते नियम या ठिकाणी नवीन लागू होत आहे या जून महिन्यामध्ये, या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे मित्रांनो, ठीक आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, लोकसेवा योजना केंद्र या आपल्या सरकारी योजनांच्या यूट्यूब चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून ठेवा. कारण आपल्या चॅनलवरती मित्रांनो गव्हर्नमेंट स्कीम आणि सरकारी योजनांबद्दल माहिती सांगितली जाते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्ही नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून शासनाचे प्रत्येक अपडेट आणि शासनाची प्रत्येक सरकारी योजनेची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर आपण जून महिन्यात काय काय बदल झाले ते बघूया. मित्रांनो, UPI, LPG, ATM, त्याचबरोबर रेल्वेचे जे वेळापत्रक आहे याच्यामध्ये थोडा बदल झालेला आहे. जे सिलेंडर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, तर जे व्यावसायिक सिलेंडर आहे, जे हॉटेलमध्ये किंवा इतर मेस हॉटेल जे व्यवसाय तत्त्वावरती सिलेंडर वापरतात, त्याच्यामध्ये 45 रुपयापर्यंत 42 रुपयापर्यंत त्या ठिकाणची वाढ आहे त्या ठिकाणी झालेली आहे. 3113.50 रुपये इत्यादी जी त्याच्यात वाढ झालेली आहे. परंतु जे सर्वसामान्याच्या घरात जे सिलेंडर असते त्याच्यात अद्याप कुठलीही वाढ या ठिकाणी झालेली नाही आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, जे आपण ऑनलाईन पेमेंट करतो, ऑनलाईन पेमेंटमध्ये मित्रांनो आपण समोरच्याला जेव्हा ऑनलाईन पेमेंट करतो, आता यावेळेस त्याच्यात नवीन बदल झालेला आहे. आता तुमचं बँकेत जे नाव असणार आहे ते नाव तुम्हाला फोनपे, गुगल पे, पेटीएम इत्यादी ठिकाणी स्क्रीनवरती दिसणार आहे समोरच्या व्यक्तीचं, जेणेकरून चुकीच्या खात्यात पैसे जाणार नाही. नंतर या ठिकाणी ATM जे व्यवहार आहे, तुम्ही ATMने पैसे काढता, ATMवर जाऊन ATMचा वापर करता, तर त्याच्यावर जो टॅक्स आहे तो टॅक्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी लागू शकतो मित्रांनो. नंतर 50,000 रुपयापर्यंत तुम्हाला या ठिकाणी पॅन कार्डची या ठिकाणी काही गरज नाही आहे. परंतु 50,000पेक्षा जास्त जी रक्कम आहे त्यासाठी तुम्हाला जो पॅन कार्डचा नियम आहे तो फॉलो करावा लागेल. आता 200+ जे रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक आहे याच्यातसुद्धा या ठिकाणी जो बदल आहे तो बदल या ठिकाणी झालेला आहे. आता मित्रांनो हे बघा, 1 जूनपासून काही नवीन नियम आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतात लागू झाले. परंतु त्याची जी माहिती अजून यूट्यूबवरती कुठे अवेलेबल कोणी टाकली नाही. परंतु ही जी माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा असं मला वाटलं, म्हणून मी ही जी महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. खरं तर मी राज्य शासन, केंद्र शासन आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी जे गव्हर्नमेंट स्कीम आणि सरकारी योजना बनवते, त्या सरकारी योजनांसंदर्भात माहिती सांगत असतो. आपल्या महाराष्ट्रात जेवढे शेतकरी आहे, प्रत्येक शेतकऱ्याच्या हितासाठी जेवढ्या योजना असतात, प्रत्येक योजना आपल्या यूट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे. तुम्ही एक वेळ आपल्या यूट्यूब चॅनल ओपन करून बघा, तुम्हाला नक्कीच त्याची तुमचा फायदा होईल आणि तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल. तुमचा जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी व्हिडिओ थांबवतो. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन अपडेटसह. अशाच प्रकारच्या जे महत्त्वाच्या माहितीसाठी व सरकारी योजनांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि या व्हिडिओची जी माहिती आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टाकलेली आहे आणि तुम्ही थंबनेलवर सुद्धा ही माहिती वाचू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि नक्कीच काही प्रतिक्रिया असेल तर नक्कीच कमेंटच्या माध्यमातून मला देऊ शकता. अधिक माहितीसाठी आपला सबस्क्राईब करून ठेवा व चॅनल ओपन करून सुद्धा तुम्ही अधिक जी माहिती आहे ती बघू शकता. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.